आज वैदेही दत्तात्रय गायकवाड इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेजचं ओपनिंग होतं आहे। आदरणीय मोहोळ साहेब यांच्या शुभ हस्ते जे केंद्रीय वाहतूक मंत्री आणि सहकार राज्यमंत्री आहेत, अत्यंत आनंदाचा दिवस आहे। खूप वर्षापासून इच्छा होती की या भागातील मुलांसाठी इंग्लिश मीडियमचं ज्युनियर कॉलेज असावं आणि आम्ही आदरणीय दत्ताजी गायकवाड यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ती विनंती मान्य केली आणि आज तो योग आलेला आहे। अण्णांच्या हस्ते आणि सिद्धार्थ शिरोळे इथले आमदार जे आहे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडतोय। या गोष्टीचा खूप आनंद आहे। अत्यंत आधुनिक सुविधा या कॉलेजमध्ये आपण दिलेल्या आहे। सर्व वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, त्या माध्यमातून शिक्षकांना सोपवलं जातं। लॅब्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, म्हणजे अद्ययावत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या कॉलेजमध्ये आम्ही शिकवणार आहोत। जास्तीत जास्त या परिसरातील नागरिकांनी यामध्ये ॲडमिशन घ्यावी, सहभाग घ्यावा आणि जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त करून घ्यावा अशी मी विनंती संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने आपल्याला करतो। धन्यवाद। हे बिल्डिंगचं उद्घाटन आज आहे ते मी शिक्षण क्षेत्र आणि मेडिकल क्षेत्र याच्यामध्ये सोशल वर्क करत असतो। ही शाळा बांधून दिलेली आहे, कॉलेजही बांधलेले आहेत, नंतर महाबळेश्वरला शाळा बांधलेली आहे। तर आत्तापर्यंत 5 शाळा आणि 3 कॉलेजेस सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि मला या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं, म्हणून मी बरेच वर्ष झाले मी शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र याच्यामध्ये काम करतो। वैदेही दत्ताजी गायकवाड ज्युनियर कॉलेज इमारतीचं व ऑडिटोरियमचं उद्घाटन होतं आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे। मला वाटतं की गेल्या 7-8 वर्षामध्ये कृष्णकुमार गोयल, अनिल मेहता, आनंद छाजेड व त्यांच्या सर्व सहकार्यांनी जी प्रगती केली आहे ती वाखाणणी आहे। आणि संस्थेची प्रगती होत आहे हे पाहून चाकणे सरांनी काही कोर्सेससुद्धा नवीन चालू केलेले आहेत। दत्ताजींच्याबद्दल मी एकच म्हणेल की दत्ताजी हा माणूस असा आहे की वरून नारळसारखा आहे पण आतून गोड आहे। त्यांना पटलं पाहिजे आणि त्यांना पटलं तर ते सर्व काही द्यायला तयार असतात। त्यांच्याकडून घेणारा पाहिजे, काय दत्ताजी तुमच्याकडून घेणारा माणूस पाहिजे, तुम्ही द्यायला नेहमी तयार असता। आणि आपल्याला एक किस्सा सांगतो, ते म्हणजे नेहमीचं होतं। दत्ताजी मला वाटतं एक 7-8-10 वर्ष झाली होती, तुम्ही आला होता सिटीमधल्या ताराचंद हॉस्पिटल का कुठले तरी डोनेशन द्यायचं म्हणून आले होते। तेव्हा मी दत्ताजींनी सांगितलं की दत्ताजी आमची शाळा बघा। त्यांनी शाळा पाहिली आणि त्यांना सांगितलं की इथं 1 रुपये डोनेशन घेतलं जात नाही आणि त्यांनी ती खात्री करून घेतली आणि खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी ह्या 2 इमारती बांधून दिल्या की हे खरंच ज्ञान मंदिर आहे, कमर्शियल हाऊस नाही ह्याची त्यांनी खात्री केली। आणि जिथं शिक्षण विकलं जात नाही तिथं आपण डोनेशन द्यायला पाहिजे। आणि म्हणून चेतनच्या इच्छेचा अनुरूप त्याचं स्वप्न आणि त्याला कुठली गोष्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे टॉप क्लासचं करावं असं त्याचं स्वप्न असायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी दत्ताजीने इथंच दिलं नाही, महाबळेश्वर, पुण्यामध्ये, इतर ठिकाणी, मला वाटतं गोव्यालाही तुम्ही देवघर काय कोकणामध्ये दिलं ना काही, तर म्हणजे हा बोलतसुद्धा नाही की मी किती ठिकाणी दिलं नाही, तर काय होतं बरेच ठिकाणी। तेव्हा आजच्या ह्या प्रसंगाला माझ्या शुभेच्छा आणि मी असंच म्हणेल की कृष्णकुमार गोयल आणि ह्याच्या नेतृत्वाखाली ह्या टीमनी अशीच संस्थेची भरभराटी होईल अशी शुभेच्छा। थैंक यू सर।
नमस्कार, मी मुरलीधर मोहोळ. माझ्याकडून TJ 89.6 FM या समुदाय रेडिओला मनापासून शुभेच्छा. समाज प्रबोधन, शिक्षण, संस्कृती आणि लोकसहभाग यांचा सुंदर सेतू म्हणून हा रेडिओ अधिकाधिक उंची गाठो. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देत समाजाशी नातं अधिक दृढ करण्याचं कार्य असंच अविरत सुरू राहू. या उपक्रमाशी जोडलेल्या सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि श्रोत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा TJ 89.6 FM च्या उज्ज्वल आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हा ऍक्शन वाले आले आले. माननीय मुरलीधर मोहोळ, माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर अभयजी सावंत, परशुरामजी राडेकर, उपमहापौर आनंद छाजे, त्याचबरोबर अनिल मेहता या सर्वांना विनंती. सुविधा यामुळे ही शाखा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे आधुनिक केंद्र बनली आहे. केवळ शाळा आणि महाविद्यालयाचा समूह नाही, तर हजारो विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणारे, संस्कार घडवणारे आणि समाजाला सक्षम नागरिक देणारे प्रेरणास्थान आहे. वाटचाल हे खडकी शिक्षण संस्थेचे खरे सामर्थ्य आहे. आपण सर्व साक्षीदार आहोत. आजचा दिवस खडकी शिक्षण संस्थेच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. आज खरं तर त्रिवेणी संगम, आज 3 महत्वाच्या उपक्रमांचे शुभ हस्ते झालेले आहे. विशेष कार्यक्रमाला वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या पुण्यनगरीचे खासदार आणि लोकप्रिय केंद्रीय मंत्री आमचे मित्र आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ उपस्थित झाले आहेत. त्यांचं मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करतो. पण मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेन आणि ते नेहमीच आपल्या संस्थेला कायम मदत करत आलेले आहेत. आज या ठिकाणी ज्या सभागृहामध्ये तुम्ही बसलात त्या सभागृहासाठी सुद्धा त्यांनी आर्थिक मदत करतो आणि अभिनंदन करतो. आदरणीय आणि कुमार गोयल साहेबांचं एक पुस्तक, त्याचबरोबर भारत माता की जय, वंदे. मातरम. माझाच आवाज जास्त आहे. हो सर. दत्ताजी गायकवाड केवळ 86 वर्षाचे आहेत. दत्ताजी उपाध्यक्ष थँक्यू. आणि याचा सत्कार माननीय सूरजभान अग्रवाल या निमित्ताने महानगरपालिकेतील वेगवेगळ्या प्रभागातील नगरसेवक पहिल्यांदाच आपल्या महाविद्यालयात येत आहेत. माननीय सुनील पांडे आमचे मित्र आहेत. त्यांचा सत्कार माननीय राजेंद्र चित्रला यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना माहिती आहे की ऑलिम्पिक हा तिथं थांबा. त्याचबरोबर ऋतुपर्णा सती जर्मनीला जाऊन आलेली आहे. हार घालून आणि तिचं मेडल घेऊन तिचा सत्कार करतायत. असे ज्यांचं वर्णन करावं लागेल असे आज उद्योग जगतातला एकच कोहिनूर हिरा आहे, म्हणजे माननीय कृष्णकुमार गोयल साहेब. आणि त्यांच्या विषयी या गौरव ग्रंथामध्ये अनेकांनी लिहिलेलं आहे. आश्चर्य म्हणजे अण्णांचाच पहिला लेख आहे. आदरणीय अण्णांचा त्या गौरव ग्रंथामध्ये पहिला लेख तुम्हाला सांगायला जातो. गोयल साहेब आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या माणसाचं कौतुक असे
असे आपले नामांकित माणसांनी केले, विविध क्षेत्रातल्या माणसांनी केले. आणि या गौरव ग्रंथाचं प्रकाशन आदरणीय आमदार हस्ते होतंय. ही देखील आमच्या अभिमानाची शिक्षण संस्था या संस्थेचे ते खूप गोड कार्यक्रमाचं आयोजन केले. आझाद इंडिया पुण्यातून बाहेर गेलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांचा सन्मान, इमारतीचं उद्घाटन, रेडिओ लावणीचं देखील उद्घाटन होण्याचं असं झालं. या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय समाज आहे, लाकडी, पोकळी, खडकी, औंध हा सगळा गरीब भाग आहे, मध्यमवर्गीय भाग आहे. या मध्यमवर्गीय भागामध्ये ही संस्था अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आणि तिथं सगळे गरीब विद्यार्थी शिकतात आणि त्यांना हे एज्युकेशन अत्यंत चांगल्या दर्जाचं या ठिकाणी मिळतं. त्याबद्दल या संस्थेच्या सगळ्या संचालकाचे मी मनापासून कौतुक करेन. नागरी विमान वाहतूक तसेच सहकार कोऑपरेटिव्ह हे फार मोठं खाते, त्याचा राज्यमंत्री त्यांनी केलं. अशा अण्णांसाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. शिक्षण म्हणजे समाज घडवण्याची शक्ती आहे आणि याच विचाराने प्रेरित होऊन खडकी शिक्षण संस्था गेली अनेक वर्ष कार्य करीत आहे. आज हा दिवस खडकी संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असा हा दिवस आहे. आज आपण एकाच वेळी 3 महत्वाच्या प्रकल्पाच्या या परिसरात सेवा रुजू करीत आहोत. जसं आपलं वैद्य दत्ताजी गायकवाड यांचं नामकरण आणि उद्घाटन आज झालं. त्यानंतर हे नूतन जे हॉल आहे याचं उद्घाटन दत्ताजी गायकवाड सांस्कृतिक सभागृह आणि सर्वात आधी आपल्याला माहीत नसेल कदाचित आपल्या रेडिओ FM DJ 89.6 FM हे कम्युनिटी रेडिओ जो आहे हे खरं म्हणजे या पंचक्रोशीत कुठल्याही महाविद्यालयाकडे नाही. जेव्हा चांगले सर या ठिकाणी प्राचार्य रुजू झाले आणि त्यांनी कल्पना मांडली या परिसरातील 20 ते 25 किलोमीटर पर्यंत आपण जर रेडिओ सुरू केला तर आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, नवनवीन उपक्रम आपण करू, यानंतर दैनिक बातम्या देऊ आणि त्या पद्धतीने ते रेडिओ सुरू झाले, बरेच दिवस झाले पण त्याचं उद्घाटन आम्ही ठरवलं होतं की अण्णांच्या हस्ते. खरं म्हणजे सांगू का, हे यांच्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच दिवसापूर्वी पूर्ण झाल्या पण माझी पहिल्यामध्ये इच्छा होती मला या सर्वांचं उद्घाटन आदरणीय अण्णांच्या हस्तेच करायचंय आणि त्यामुळे मध्यंतरी ठरवलं, दोन आमच्या तारखा ठरल्या पण काही ना काही दिल्लीला कोरोना आलं, मग नंतर आजारपण आलं. आजारपणात मग मी त्यांना टच नाही केलं आणि जेव्हा मी पेपरला वाचलं की ते हळूहळू जायला सुरुवात झाली मग मी त्यांना फोन केला आणि त्याने एकाच मिनिटात त्या कार्यक्रमाला दर्शन आणि म्हणून एकाच दिवशी 3-4 कार्यक्रम. खडकी शिक्षण संस्थेच्या अनेक उपक्रमांना सुरुवात होती. त्यामध्ये वैद्य तानाजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होत आहे. दत्ताजी गायकवाड सांस्कृतिक सभागृह त्याचं उद्घाटन होत आहे. त्यानंतर DJ 89.6 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशनचंही उद्घाटन होत आहे. या 3 उपक्रमांचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. मुलाचं असं सहकार्य केलं, मदत केली या आदरणीय दत्ताजी गायकवाड त्यांच्या प्रती हेही दोघे व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित आहेत. त्यासोबत अजून एक कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये झाला, तो खरं या कार्यक्रमात होऊ नये अशी माझी इच्छा होती. तो म्हणजे गोयल साहेबांच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन. मी म्हणालो बाकीच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम होऊ नये याचं कारण असं आहे की आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात परंतु एक पुणेकर म्हणून, एक पुण्यातला नागरिक म्हणून, पुण्याचा नागरिक म्हणून मला जी काही ती माहिती आहे ते पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, कला, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा कुठलं राहिले नाही. अशा सगळ्या क्षेत्रात त्यांचं महत्वाचं मोलाचं योगदान पुणे शहरासाठीच आहे आणि सहकार जर माझेच नाते या सगळ्या क्षेत्रात त्यांचं खूप मोठं भरीव योगदान या पुण्यासाठी आहे. अशा व्यक्तीच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन हे बालगंधर्व किंवा गणेश करायलाच होणार अपेक्षित होतं पण त्यांनी मला असं वाटतं की ते कार्यक्रमाचे व खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रमुख पाहुणे माननीय मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक व सहकार,
संस्थेचे मानद अध्यक्ष एस के जैन जे आता नुकतेच मुरलीधरजी मोहोळ यांचे मनपूर्वक आभार. खडकी शिक्षण संस्थेच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांचं आज उद्घाटन होतं. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होतं. त्यानंतर दत्ताजी गायकवाड सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन होतं. आणि शिवाय TJ 89.6 या FM कम्युनिटीचं सुद्धा रेडिओ स्टेशन जे तयार झालं त्याचे आज उद्घाटन होतं. अशा या संस्थेच्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं आज मी संस्थेत आलो होतो. संस्थेचे अध्यक्ष आमचे श्री कृष्णकुमार गोयल सर यांनी या कार्यक्रमाला बोलावलं होतं. मला संस्थेचं कौतुक वाटतं आणि मी त्यासाठी संस्थेला खरं तर त्यांचं अभिनंदनही करतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिकणारे विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. 113 वर्षाची ही परंपरा आहे ज्ञानदानाची आणि त्याच्यामध्ये आज लाखो विद्यार्थी इथून शिक्षण घेऊन बाहेर पडले, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले. आणि मला वाटतं की एका अशा संस्थेचं काम आज मला पाहायला मिळालं की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांचा विचार केला जातो, ज्यांच्या घरी कुठल्याही पद्धतीची शैक्षणिक वातावरण नसलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. म्हणून मला अनेक अगदी PG to KG to PG अशा प्रकारचं सर्व शिक्षण या संस्थेमध्ये दिलं जातं. खरं तर पुण्याचं नाव हे विद्येचं माहेरघर पुण्याला म्हटलं जातं, ऑक्सफर्ड ईस्ट म्हटलं जातं. त्यामुळे अनेक शिक्षण देणाऱ्या मोठ्या मोठ्या संस्था असतील, गव्हर्नमेंटची कॉलेज असतील, याबरोबरच मला वाटतं खडकी शिक्षण संस्थेचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे की इतकी मोठी आज 113 वर्षाची परंपरा आहे. त्या माध्यमातून खूप चांगलं काम या शहरामध्ये शिक्षणाचं ज्ञानदानाचं करतात. मी त्यांच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.